नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते अगदी साधी सोपी पण चवीला भन्नाट अशी चाकवतची भाजी. तर अशा पद्धतीने ही चाकवतची भाजी असते. बघू शकता तुम्ही, अशी पानं असतात आणि नुसती पानं न घेता थोडेसे कोळे देठ पण त्याचे घ्यायचे आहेत. कारण भाजी आपण ही गरगाटा करतो आहे, त्याच्यासाठी थोडेसे कोळे देठ पण घ्यायचे आहेत. नुसत्या पानाची भाजी चांगली होत नाही. आता इथं बघा, मी भाजी स्वच्छ एक जोडी चाकवत घेतलेली, स्वच्छ धुवून नीट करून स्वच्छ धुवून घेतली, चाळणीत ठेवली आणि आता मोठी मोठी चिरून घेतली. आणि ही भाजी ना कुकरच्या डब्याला मी शिजवून घेणार आहे. तर अशी सुद्धा पटकन शिजली जाते, पण ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ वापरायची आहे ना, त्यासाठी मी कुकरला लावून घेणार आहे. तर कुकरच्या डब्यामध्ये ना भाजी घातली, त्याच्यामध्ये 2 चमचे ना मी तुरीची डाळ घातली, मुठभर शेंगदाणे घातलेत आणि थोडंसं पाणी घालणार आहे. आणि हे आता वरतीच ठेवलेत, शेंगदाणे आणि डाळ वरतीच ठेवले, कारण हे शेंगदाणे मी नंतर काढून घेणार आहे त्यासाठी. तर आता 2 शिट्ट्या करून मी डाळ चांगली शिजवून घेते. तर आता इथं डाळ मी शिजाय घातले. आता या भाजीसाठी लागणारं थोडंसं वाटण करते. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच करते. तुम्हाला खलबत्त्यात करायचं असेल तर ते करा, त्याची तर चव अगदीच वेगळी लागते. तर मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलं आहे. थोडंसं मी ह्याच्यामध्ये ना जिरं घातले. आता हे ना मिक्सरला पाणी न घालताच अगदी जाडसरच वाटून घेणार आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, जाडसरच वाटायचं, म्हणजे त्याची खाताना दाताखाली आल्यानंतर खूप मस्त अशी लागते. तर बघू शकता इथं बघा, मी मस्त हे वाटण करून घेतलं आहे आता. आणि इथं आता भाजी पण शिजले आणि बघू शकता शेंगदाणे पण चांगले उकडलेत आणि डाळ पण शिजले आणि भाजीसुद्धा मस्त अशी शिजले. तर आता ह्यातले ना अर्धे शेंगदाणे मी काढून ठेवणार आहे. जेव्हा आपण भाजी फोडणीला देऊ ना, त्याच्यानंतर हे शेंगदाणे वरतून घालायचे, खाताना खूप मस्त लागतात. त्याच्यासाठी अर्धे शेंगदाणे मी ह्यातले काढून ठेवलेत आणि अर्धे शेंगदाणे या भाजीसोबतच मिक्सरला वाटून घेणार आहे. तर आता ही डाळसुद्धा या भाजीसोबतच वाटून घ्यायची आहेत आणि भाजी खूप छान शिजले, डाळ पण छान शिजले. तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही इथं चण्याची डाळ वापरू शकता किंवा मुगाची पण डाळ वापरू शकता. फक्त डाळ यासाठी वापरायची, भाजीची चव तर वाढतेच, त्यासोबत भाजी छान मिळून येते म्हणून. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला केला होता त्याच्यामध्येच ही भाजी घालते. आणि मिक्सरला लावायच्या अगोदर भाजी छान थंड करून घ्या, नाहीतर मिक्सरचं भांडं झाकण पटकन निघण्याची शक्यता असते त्यासाठी. तर आता इथं मिक्सरच्या ह्याच्यामध्ये मी भाजी घातली, पण भाजी थोडीशी थंड झाल्यानंतरच वाटणार आहे. तर बघू शकता इथं. आणि खूप जास्त नाही, फक्त 1-2 सेकंदच भाजी मिक्सरला फिरवायचे, खूप जास्त बारीक अशी करून नाही घ्यायची. भाजीचे कण त्याच्यामध्ये दिसले पाहिजे ती. बघू शकता इथं मी भाजी छान अशी फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीनं. तर बाकीसुद्धा भाजी मी सर्व अशा पद्धतीने फिरवून घेते मिक्सरला, किंवा तुम्ही फिरक्याच्या साहाय्याने सुद्धा ही भाजी छान अशी बारीक करू शकता हातानेच. आता इथं भाजी छान अशी वाटून झालेली आहे. तर एका डब्यामध्ये ही सर्व भाजी मी काढून घेतलेली आहे. आता या भाजीला मस्त अशी फोडणी करून घेऊ. तर अगदीच चविष्ट भाजी तयार होते ही, न खाणारीसुद्धा मागून खातील इतकी मस्त भाजी लागते. तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून आणि त्याचसोबत आता तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरं घातलं आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्यासुद्धा या फोडणीमध्ये घातले. त्याचसोबत आता लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी परतवून घेतलेत. त्याच्यानंतर जो आपण वाटून ठेवलेलं लसूण आणि मिरची त्याचं वाटण घालून घेते. आता हे सुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचे. लसूण आणि मिरची जेव्हा तेलामध्ये भाजायला ठेवू ना, त्याचा वास इतका छान घरभर सुटतो ना, खूपच खमंग असा वास मस्त सुटला आहे घरभर सर्व. आणि इथं बघू शकता मसाला पण चांगला असा मी भाजून घेतलेला आहे. मसाला चांगला भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मी हळद घालणार आहे. थोडीशी हळद घातल्यानंतर हा मसाला ना परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. खूप कमी मसाल्यामध्ये पण अगदी चविष्ट पौष्टिक अशी ही चाकवतची भाजी तयार होते. तर आता मसाला चांगला तयार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये ही सर्व वाटलेली भाजी मी घालून घेते. भाजी घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे काढून ठेवले होते ना, ते शेंगदाणेसुद्धा घालून घेते. आता ही भाजी चांगली मिक्स करून घेते. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला आणि कुकरच्या डब्यामध्ये थोडीशी भाजी चिकटली होती, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचे. तर जाडसर असं वाटलेलं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते. शेंगदाण्याचं कूट, मीठ सर्व मसाले घालून झाल्यानंतर ही भाजी परत एकदा चांगली मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता इथं भाजी छान मस्त अशी तयार झाली आणि हिरवागार असा याचा जो रंग आला आहे ना, तो खूपच भारी भारी दिसतो आहे. आता इथं भाजी बघू शकता, अशा पद्धतीने ही भाजी दाटसरच असते.
आता भाजीला हलकी उकळी आली. आता मी गॅस एकदम बारीक करणार आहे आणि 5 ते 6 मिनटं फक्त बारीक गॅसवरती ही भाजी छान उकळून घेणार आहे. म्हणजे छान मसाले एकजीव आणि भाजी छान चविष्ट बनेल. एक 5 ते 6 मिनटानंतर बघू शकता इथं मस्त तयार झाली आपली चाकवतची गरगाटा भाजी. अगदी गावरान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं. ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, नाहीतर नुसत्या भातासोबत खा. अप्रतिम आणि चविष्टच लागते. न खाणारेसुद्धा खातील इतकी छान, साधी, सोपी, चविष्ट चाकवतची भाजी तयार झाली. तर चला मग, तुम्ही अशी भाजी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा. परत भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत.